हा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 6व्या वर्गासाठी दुसरा घटक, त्या घटकाचं नाव आहे कोन. हे कोन हे घटक या संदर्भात आपण शिकणार आहोत. कोनाचे प्रकार आज आपल्याला शिकायचं आहे. आता पाहूया हे कोनाची कोन. आता कोनाचे प्रकार. कोनाचे प्रकार पहा. एक, लघुकोन. दुसरा, काटकोन. तिसरा, विशाल कोन. चौथा, आता हे शून्य कोन. कळलं? आणि पाचवा आणखी बघूया सरळ कोन. नाही तर ती चारच शून्य कोन. आता लघुकोन. आता लघुकोन हा 90 अंशापेक्षा लहान असतो. लघुकोन हा 90 अंशापेक्षा लहान असतो. काटकोन. काटकोन हा 90 अंशाचा असतो. आता विशाल कोन हा 90 अंशापेक्षा मोठा असतो. विशाल म्हणजे मोठा असतो. आता शून्य कोन हा 0 अंश मापाचा असतो. आता हे शून्य हे अंश काय, तर आता इथं आपल्याला हे पहा, कोनाचे एकक अंश हे आहे. कोनाचे एकक काय, अंश. हे पहा, कोनाचं एकक अंश हे आहे. हा लघुकोन, कोनाचा पहिला प्रकार. दुसरा काटकोन. तिसरा विशाल कोन. चौथा शून्य कोन. ह्या विशाल कोनाला सुद्धा प्रविशाल कोनही म्हणतात. काय म्हणतात या विशाल कोनाला? प्रविशाल कोन सुद्धा म्हणतात. आता आपण कोन, जेव्हा दोन किरण एकाच बिंदूतून जातात तेव्हा कोन तयार होतात. कोन कसा तयार होतो पाहूया आपण. तुम्हाला मी सांगतो कोन कसा तयार होतो. एक हा बिंदू आहे. हा बिंदूतून हा एक किरण गेला. ह्या बिंदूतून हा एक किरण गेला. बघा हा बिंदू कोणता आहे, ते ओ. ओटी हा एक किरण आणि ओपी हा एक किरण आहे. आता बघा ह्या दोन किरणाच्या आतील भागाला, त्या दोन किरणाच्या आतील भागाला त्या किरणामध्ये झालेला कोन तयार होते. याला कोन म्हणतात. आता किती अंशाचा आहे? आपण जेव्हा कंपासच्या सहाय्यानं, कंपास आहे, कंपास मध्ये गुन्हे आहे. ह्या गुन्ह्याच्या सहाय्याने आपण असं मोजू शकतो. हे या ठिकाणी असं ठेवून हे पहा. हा बघा आता किती, 80 85 अंशाचा हा कोन. 85 अंशाचा हा कोन आहे. असा आपल्याला कोन मोजता येतो. ह्या गुन्ह्यावर दोन्ही बाजूंना, डावीकडून आणि उजवीकडून दोन्ही बाजूने अंशाची, म्हणजे नाही अंशाचे चिन्ह नोंदवले आहे. 10 अंश, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. 90 म्हणजे सरळ उभी रेषा आहे. आता पहा, आता लक्ष द्या. इथं ह्या आकृतीमध्ये काय किरण, कोण किती किरण आहे? 2 किरण आहेत. किरण ओपी आणि किरण ओटी. किरण ओटीचा आरंभ बिंदू ओ आहे आणि किरण ओपीचा आरंभ बिंदू सुद्धा ओ आहे. म्हणून ज्या दोन किरणाचा आरंभ बिंदू एकच असतो तेव्हा कोन तयार होतो. आता हा कोन कसा आहे बघा. हा कोन कसा आहे? लघुकोन. हा कोन कोणता आहे बघा? लघुकोन.
आता बघा डीए हा आरंभ बिंदू आहे, हा इकडे किरण, हा किरण डीए आणि किरण डीबी, हा झाला कोण तयार. हा कोणता कोण आहे, हा काटकोन. नक्की किती अंशाचा असतो, हे 90 अंश. हा लघुकोन 90 अंशापेक्षा लहान. आता हे तिसरा प्रकार. आता बघा हा पी आर हा एक किरण आहे, दुसरा किरण पीटी. हे किरण एकमेकापासून जेवढे दूर गेले, जितके दूर जातील एकमेकापासून तितका मोठा कोन तयार होतो. हा कोणता कोन आहे मग, हा विशाल कोन आहे. हा कोणता कोन आहे, विशाल कोन आहे. कळलं. आता मग तुम्ही इकडे थोडस लक्ष द्या, आणखी तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. 88 अंश हा कोणता कोन असेल. 88 अंशाचा म्हणजे सांगा 90 पेक्षा लहान, म्हणजे कोणता कोन असेल, लघुकोन. शाबास. आता हा 95 अंशाचा आहे, हा कोणता आहे, 90 पेक्षा मोठा, म्हणजे कोणता कोन असेल, विशाल कोन. 155 अंशाचा कोन हा सुद्धा विशाल कोन. कळलं. आणि आता बघा 70 अंशाचा कोणता कोन असेल मग, लघु कोन. आणि हा 90 अंशाचा कोणता कोन असेल, हा काटकोन. कळलं. हे कोनाचे प्रकार आहेत, लघुकोन, विशाल कोन, काटकोन. आणि कुण्याही मापाचा शून्य मापाचा कोन असेल तर त्याला आपण काय म्हणतो, शून्य कोन. शून्य कोन. अशा रीतीने कोनाची माहिती तुम्ही लक्षात ठेवा. यावरून तुम्हाला कळलं असेल ना, दोन किरणामध्ये जेवढा हाताचा कोपरा आपण केला, हा कोपरा नीट पहा, हा कोणता कोन तयार झाला, लघुकोन. आता विशाल कोन आणि आता सरळ, आता काटकोन झालं. आपल्याला अशा प्रकारे काटकोन, लघुकोन आणि विशाल कोनाची माहिती देण्यात आलेली आहे. आता याच्यानंतर आपण आता आपण हा कोन पाहू, सरळ कोन. आता सरळ कोन कसा तुम्हाला मी दाखवतो बघा. आता इकडे बघा, हा सरळ कोन कसा, लक्षात घ्या पहिल्यांदा कसा सरळ कोन. हे पहा, पी आर हा एक किरण इकडे त्या दिशेला आणि पी टी हा किरण ह्या दिशेला, दोन विरुद्ध किरण आहेत. जेव्हा दोन विरुद्ध किरणाचा दोन किरण विरुद्ध किरणाचा आरंभ बिंदू एकच असतो तेव्हा सरळ कोन तयार होतो. तेव्हा लिहा आता, जेव्हा दोन विरुद्ध किरणांचा आरंभ बिंदू एकच असतो तेव्हा सरळ कोन तयार होतो. आणि सरळ कोनाचे माप, सरळ कोनाचे माप 180 अंश असते. आता दुसरा कोन, प्रविशाल कोन. प्रविशाल कोन म्हणजे काय, प्रविशाल कोन म्हणजे काय की 180 अंशापेक्षा मोठ्या कोनाला बघा,
180 अंशापेक्षा मोठ्या कोनास प्रविशाल कोन म्हणतात. बघा, आणि हा 180 अंशापेक्षा मोठा असतो प्रविशाल कोन. सरळ कोन पूर्ण 180 अंशाचा असतो. 180 अंशाचा हा मोठा कसा? आता बघा, आता इकडचा कोन ह्या पाहिजे कोन, हा कोन बाहेरचा, हा कोन कोणता आहे? हा कोन बघा, हे कोणत्या कोणाची आकृती आहे? प्रविशाल कोन. हा प्रविशाल कोन आहे. आता याचं माप जर समजा इथं माप इथं 195 दिलं, कोणाचं माप 195 म्हणजे 180 पेक्षा मोठा असतो. आता आखरी प्रकार पूर्ण कोन. पूर्ण कोन, पूर्ण कोनाचे माप 360 अंश असते. आता ध्यानात ठेवा, लक्षात ठेवा, पहा इकडे लक्षात ठेवा. लघुकोन 90 पेक्षा लहान. लघुकोन 90 पेक्षा लहान. काटकोन 90 अंशाचा. चला आता तिसरा, विशाल कोन 90 अंशापेक्षा जास्त किंवा मोठा. 90 अंशापेक्षा मोठा लिहू. चला, मोठा विशाल कोन झालं. आता विशाल कोन झालं तर कोणता? प्रविशाल कोन. प्रविशाल कोन 180 अंशापेक्षा मोठा. आता पुन्हा कोणता? सरळ कोन. किती अंशाचा? 180 अंशाचा. पुन्हा पूर्ण कोन 360 अंशाचा. एवढे तुम्हाला पाठांतरच केलं पाहिजे. लघुकोन 90 अंशापेक्षा लहान, काटकोन 90 अंशाचा, विशाल कोन 90 अंशापेक्षा मोठा, प्रविशाल कोन 180 अंशापेक्षा मोठा, सरळ कोन 180 अंशाचा, पूर्ण कोन 360 अंशाचा. आता आपण कोनाचे नाव कसे लिहितात, कशा प्रकारे आपण कोनाचं नाव लिहावं आपण थोडी माहिती घेऊया. आता कोनाचं चिन्ह, आता पहिल्यांदा बघा, कोनाचे चिन्ह, हे कोनाचं चिन्ह. या पाय कोनाचं चिन्ह आहे एक. आता त्याच्या पुढे दुसरं, आता कोनाचे नाव, कोनाचे नाव दोन प्रकारे लिहितात. कोनाचे नाव दोन प्रकारे लिहितात. बघा, कोनाचं चिन्ह लक्षात आलं. हे कोनाचं नाव दोन प्रकारे लिहितात. आपण आता लिहू. कसं लिहितात हे लिहू. कसं लिहितात कोणाचं नाव? कोणाचं नाव असल्याचं हे कोन, हे चिन्ह लिहिल्या. कोण म्हणायचं आता चिन्ह कोन, POT. आपण नंबर पहिला असेल हे दोन प्रकारे कोन POT. आता दुसरं असं होतं POT. आता इकडून होता कोन TOP. कोन TOP. हे पास
कोणाचं नाव दोन प्रकारे कसं लिहितात? या पासा वाचा. कोन पीओटी आणि कोन टीओपी. हा जो दोन्ही किरणाचा जो आरंभ बिंदू असतो तो आरंभ बिंदू दर्शविलेल्या कोणाच्या मध्यभागी येतो, मध्यभागी. लक्षात आलं? आता हे बघा या दुसऱ्या आकृतीत सांगा आता. कोन बीएसी, हे कोन बीएसी आणि हे दुसरा कोन सीएबी, त्यालाच म्हणतात कोन सीएबी. एकच कोण आहे. आणि आता हा कोण कोणता आहे? हा कोण? हा लघुकोन आहे. बरोबर आहे. हा बरोबर इकडे बघा, बरोबर 90 अंश, बरोबर काटकोन आहे. कळलं? हा एकच नाव. आता हा कोण बघा, लिहा सांगा. हे कोन एसटीआर, हे कोन एसटीआर बरोबर कोणत्याचं दुसरं नाव? कोन आरटीएस. आणि या कोणाचं माप किती दिले इथं बघा? 140 अंश. 90 पेक्षा जास्त आहे ना. याला काय म्हणायचं? हा विशाल कोन आहे. हा विशाल कोन आहे. लक्षात आलं तुमच्या? कोणाचं चिन्ह आहे? हे कोणाचं चिन्ह आहे. असं करायचं आहे. कोणाचं चिन्ह, कोणाचं चिन्ह. कोणाचं नाव किती प्रकार लिहितात? कोणाचं नाव दोन प्रकार लिहितात. वरून वाचन, खालून पी असं म्हणत नाहीत. कोण ओटीपी म्हणत नाहीत. असं म्हणत नाहीत कोण ओटीपी. हे मध्यभागी आलं पाहिजे. कोण टीओपी किंवा कोण पीओटी, कोण बीएसी किंवा कोण सीएबी, कोण एसटीआर किंवा कोण आरटीएस. लक्षात आलं? हा आता इकडे पहा. खालील सारणी पूर्ण करा. हे कोण हे दिले, हे 3 कोण दिले. खाली काय? कोणाचं नाव लिहायचं आहे, कोणाचा शिरोबिंदू लिहायचा, कोणाच्या बाजू लिहायचा. आता कोणाचं नाव काय लिहायचं पास? कोण पीवायआर किंवा कोण आरवायपी, आरवायपी. आता हे बघा. कोण एलएमएन, एलएमएन किंवा कोण एनएमएन, एनएमएन. आता इकडे बघा. कोण बीओएस किंवा कोण एसओबी. हे झाले कोणाचे नाव. आता कोणाचा शिरोबिंदू, इथं कोणाचा शिरोबिंदू कोणता आहे सांगा? कोणाचा शिरोबिंदू वाय. इथं कोणाचा शिरोबिंदू एम. इथं कोणाचा शिरोबिंदू ओ. आता कोणाच्या बाजू का? वाय पी. पहिली बाजू वाय पी व बाजू वाय आर. आर वाय म्हणता येत नाही आपल्याला. बाजू कोणाच्या बाजू लिहिताना आरंभ कोणापासून, कोणाच्या शिरोबिंदू पासून लिहायचं. बाजू वाय. आता याच्यात बघा. आता बाजू एलएम म्हणायचं का? नाही. एनएम म्हणायचं का? नाही. मग कसं म्हणायचं? बाजू एमएल, बाजू एमएल व बाजू एमएन. झालं? आता इकडे पुढे बघा. आता बाजू बीओ म्हणायचं का? नाही, चुकलं. एसओ म्हणायचं का? नाही, चुकलं. मग कसं म्हणायचं? बाजू ओबी व बाजू ओएस. हे बाजू ओएस. ही एक बाजू आहे, ही एक बाजू. हा दोन बाजू. किरणाला किती बाजू?
कोणाला किती बाजू असतात मग दोन बाजूच्या आतील भागाला ह्या पायाला आतील भागाला कोण म्हणतात लक्षात आलं हे सारणी तयार करता येते मग आता याच्या पुढे आपण सराव संच दुसरा सोडून घेऊया विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास विद्यार्थी विकास तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही काय करायचं आहे लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका त्यामुळे काय होईल अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील